हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर वन मोर न्यू ब्लॉग. स्वागत आहे गावातल्या स्पेशल ब्लॉगमध्ये. गावाला येऊन 8 दिवस झाले. लास्ट ब्लॉग तुम्ही शेगावचा बघितला असेल. मामाच्या घरी आली होती, त्यानंतर आज 8 दिवस झालेत येऊन, पण मी ब्लॉगच केला नाही. बरंच काय काय झालं. 2-3 ठिकाणी फिरायला गेले, दुसरं मामाच्या घरी पण जाऊन आली परत. आता आज दादा परत सुरतला पण गेलाय, थोडंसं काम होतं, तो सुरतला गेलाय. आणि आज आम्ही सगळे फॅमिली जातोय शेतामध्ये जेवण करायला मस्त. 2 वर्ष अगोदर मी एक व्हिडिओ केली ती माझ्या आत्याच्या घरी. काय रोडगे की पानगे, आम्ही रोडगे बोलतो बट कोणी कोणी पानगे बोलतं, असं त्याची व्हिडिओ बनवली होती. तेच सर्व आज आम्ही बनवणार आहोत जेवणामध्ये. अर्धा स्वयंपाक घरी बनवला, म्हणजे भाजी वरण भात वगैरे, आणि जे रोडगे आहे ते आपण शेतात बनवूयात. कसे बनवतात त्याची व्हिडिओ मी बनवली ऑलरेडी, पण तरी पण शॉर्टकटमध्ये दाखवेनच. सर्वजण आहेत, मामा मामी, छोटा अद्विक आता खूप मोठा झाला आहे, बोलतो मस्त, चालतो. जेव्हा लास्ट टाइम नामकरणच्या वेळेस बघितलेलं तेव्हा तो बोलत नव्हता. चलो मस्त फॅमिलीसोबत. आणि मी ऑलमोस्ट 8 वर्षानंतर शेतात जाते. माझ्या गावातलं ते एक पण शेत नाही बघितलं, मामाच्या शेत बघितले 8 वर्ष अगोदर. 8 वर्षापासून आज जाणार आहोत मस्त जेवण करायला. तर चलो. फायनली निघालोय शेतात जायला. शेतात जाऊया, मामाचं शेत बघूया काय काय आहे मामाच्या शेतात. काय कचरं, मामाच्या शेतातलं कचरं बघूया. 4 जण बसलेत मागं, आजी मामी मावशी मम्मी. तीनू मी बसली समोर, आणि मागे पप्पा आणि श्रवण येत आहे. हे श्रवण गाडी शिकला. हे आहे मामाचं गाव, हातगाव. ते आप्पा समोर उभे आहेत. आप्पाला आम्ही इथून पिकअप करू आता. दिस इज आवर मामाचं गाव. ते मागं बसतील गाडीवर. निघाले, शेतात पोहोचले, अर्ध्या ताटातले. आमची गाडी फसली आहे, कारण की इथे ना आधी वाटलं की गोटा आहे, ते उभे आहेत ना, पण तो गोटा नव्हता. गोटाच निघाला. आधी असं वाटलं की गोटा आहे, पण सगळे बोलले की चढ आहे चढ आहे. कशी कशी गाडी रिवर्स घेतली आम्ही, तो गोटा शेवटी गोटाच निघाला अंदरून. आता मुश्किल आहे समोर झाला, पण इथून शेत पण खूप दूर आहे. आणि त्यात सोबत आमचा छोटा बाबू पण आहे, आजी पण आहे. तो चालत दोघंच चालत करतात, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. पण गाडी इतकी डेंजर फसली होती ना, असा आवाज खतरनाक आलेला. चढ आहे ना, चढ समोर मदत लागते ना ते गाडी खालून. त्याच्या पुढे रस्ता खराब अशी. आणि थापा आमचा अदू. आता प्लॅन चालू आहे की चालत जायचं, गाडी इथेच पार्क करायचं. चलो पैदल यात्रा. त्याच्यासोबत जे काही सामान आहे ते आम्ही समोर 2 व्हीलरवर पाठवतोय, आणि आम्ही लगभग चालत जाऊ. अजून काही फिक्स नाही झालंय. सगळं सामान घेऊन समोर जात आहेत पप्पा आणि श्रवण. आता इथून जाऊ आम्ही चालत. इथे गाडी पार्क केली एका साईडला सावलीमध्ये, तिथे अटकलेलं, एकदम ॲट द एंड अटकले होते आम्ही. तिथून रिव्हर्स आणली कशी कशी. आता मला माहित नाही शेत कुठे आहे, यांच्या मागे मागे जायचं. अद्विक तो थकला बिचारा गाडीत बसून. निघालीये, तिच्याकडे अद्विक, माझ्याकडे बॉटल पेपर. सर्वांकडे काही ना काही आहे, कोणाच्या छत्री कामे नाही आहेत. मागे मामी मामा तिनू, अद्विक, मी, समोर मावशी मम्मी आजी. का लाईनीत चालू आहेत, काही पण चालता येत नाही. मजा येते पण शेतात. खूप दिवसानंतर आली आहे मी. दिवस नाही, वर्ष म्हटलं तरी चालेल. आधी यायची मी आजीसोबत, मी आणि निशा, आम्ही दोघी फिक्स असायचो आजीसोबत इकडे आले की. आता बंद झालं सगळं. तार आहे, तार इथे ना तार लावले, त्याने ते तार करंट वाले. कारण की रात्री डुक्कर वगैरे येतात ना, त्यामुळे तार आहे.
रात्री डुक्कर वगैरे येतात ना, त्यामुळे ते करंटसाठी तार लावतात. आधी मी पोचते शेतात, मग भेटूयात. तयारी इथे चालू आहे, तयारी रोडगे बनवण्याची. जस्ट पोचलोय आम्ही. सर्वात अगोदर पाणी पिलो, आता तुरीच्या शेंगा खाणार आहोत ज्या आप्पाला भेटल्या. हे असं शेत आहे की इथं कोणतंच पीक नाहीये. सो इकडे मावशी पीठ भिजवत आहे आणि इकडे रोडग्याची तयारी चालू आहे. मामी पात्याच ना काय बनतात, पात्या बनवत आहे. दुपारी 2 वाजता रोडगे चालू आहे. आणि हा एक असा आहे की आमच्या जागेवर बसतच नाहीये, त्याला पकडून राहावं लागत आहे. नाही तर याला काय सोडलं, लक्ष नसलं हा तो तिथपर्यंत गेलेला मगाशी. ह्या पाण्याच्या बाटल्या आणि जे रोडगे की पानगे आहेत ते याच्यामध्ये बनणार आहेत. याला जगरा म्हणतात, जे की मी तुम्हाला दाखवलं पण होतं 2 वर्ष अगोदर. मी दाखवलं पण होतं तुम्हाला. ते जगरा आता इथे पेटवलं जाणार आणि मग त्यामध्ये ते शेकल्या जाणार. असे असतात मोठे मोठे. दिस इज द रोडगे. हे रोडगे. हा आला मधी मधी. विहीर आहे, श्रवण गेला पाणी आणायला विहिरीत. हा काही आम्हाला काही काम करू देत नाही, नुसतं मध्ये 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 करतोय सगळ्या ह्याच्यात. स्वतः याला घेऊन निघालोय बाहेर, कुठंतरी बाहेर नाही शेतातच फिरायला. इथे विहीर आहेत, सो विहीर बघूयात. आणि आजी बाबा इथंच आहे. अशा प्रकारे गौऱ्या पेटवल्या जातात आणि मग यामध्ये ते शेकतात. तिथे एवढे झालेत रोडगे. पूजा करायला तिथे विहीर आहे, त्या विहिरीची पूजा बाकी. तसं विहिरीची पूजा करायला गेले ना, आम्ही दोघीच इथं बसलेत. आम्हाला लक्ष ठेवायला बसवलं इथं, कारण की इथे सगळे प्राणी येतात. पप्पाला पण इथे 4-5 डुक्कर दिसलेत. सो सेफ्टी असलेली बरी. लक्ष ठेवत बसले आम्ही आणि मस्त एक झोप काढणार, कारण की झोप नाही काढणार पण स्टील थोडासा असं रेस्ट करणार आहे, कारण की दोघींमध्ये एनर्जी नाही आहे. दोघींना एवढी भूक लागली, वाजले 3. सो आता मस्त थोडा आराम करूयात आणि मग जेवण करूयात. तो फायनली सगळे जेवायला बसलेत. सगळे म्हणजे आधी जेंट्स बसलेत, आम्ही पण बसूच आता थोड्या वेळात. पप्पा, श्रवण, मामा, आप्पा आणि हा एक माझ्या जवळ आहे पिल्लू. मोबाईलच पाहिजे फक्त हातात त्याला. हे पाहिजे तिने दिदी बघ काय करते. इकडे आमचं जेवण चालू आहे आणि हा पा काय करतोय हुशार. अद्विक 1 तास झाला फक्त हेच काम करतोय मातीचे. 1 तासापासून तो थकला पण नाही, म्हणजे 2 मिनिटं पण बसला नाहीये. तो फक्त त्याचं खेळणंच चालू आहे त्या मातीसोबत. काय त्याला मजा येते की बापरे. आर्मी मध्ये आर्मी आहे, कभी थकने वाली नहीं है, असं आहे ना व्हिडिओ. मस्त वातावरण झालंय, बद्दल आलंय. बरं ऊन वगैरे नव्हती आज. आणि आता आम्ही मामा याला घ्या ना. मामा मामा चला सर्व पॅकअप झालंय. आता निघूयात घरी, कारण की इथून आम्हाला बाहेर पण जायचंय थोडंसं.
फायनली पॅकअप झालेलं आहे. मस्त मजा आली सर्व फॅमिली सोबत. फक्त हा एक पोरगा जेवला नाहीये, त्याने फक्त मस्ती केली, म्हणजे 2 मिनिटं बसला पण नाहीये. इकडे साहेब, ओ साहेब, साहेब मारू नका ना, इकडे लक्ष द्या ना, तुमचं मौल्यवान 2 मिनिटं द्या ना आम्हाला. ओ साहेब, बाबा बाबा हाय, बाबा हाय, बाबा सोबत आपल्या. सो शेतात आलोय, जेवण पण झालंय, निघतो पण आहे, पण आम्हाला जे पाहिजे होतं ते काही भेटलं नाही. म्हणजे शेतात आल्यावर बोर जांब असं पाहिजे असतं, पण यावेळेस काहीच नाही, सगळं तोडून नेले तिथून. मम्मीची पण इच्छा अधुरी राहिली आणि माझी पण, सर्वांचीच तशी. तर चलो, मामीला रील करायची आहे. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, काय जस्ट लुकिंग लाईक अ वाव. फार्म मध्ये फायनली 20 मिनिट चालल्यानंतर गाडी मिळाली आहे आम्हाला. आमची जेवण झालं, एवढं नाही चालवलं भरपूर, त्यात आमच्याकडे अधिक पण होता. थोडा वेळ मी घेतलं, थोडा वेळ मावशीने घेतलं, थोडा वेळ मम्मीने घेतलं. अजून फक्त समोर मी, मम्मी, पप्पा आणि आप्पा चाललेत. आप्पा तर गाडीवर आलेत म्हणा, बाकी सर्व मागे आहेत. चलो मिळाली. थांबना, शेतामध्ये झोपण्याची व्यवस्था बघा. इथून वर जायचं आणि हे वरती तुम्हाला दिसत असेल, तिथे मस्त झोपण्याची व्यवस्था केली आहे. काही की रात्री इकडे डुक्कर वगैरे येतात ना, असं लक्ष ठेवायला राहावं लागतं. आज पण पप्पाला आता 4-5 वेळा डुक्कर दिसले. 4-5 दिसले, 4-5 वेळा नाही. आम्हाला पण एक अजीबच प्राणी दिसलेला, यांचा आवाज बापरे. आम्हाला पण एक अजीबच प्राणी दिसलेला, रुई म्हणून, पण तो आम्हाला बघून लगेच गेला. आमच्यापेक्षा अधिक थकला, येताना आवाज करत करत आलेला, आता शांत बसला एकदम. इथंच आहे पा, आता शांत बसलाय, थकला ना. 2 व्हीलरसाठी किंवा चालत जाण्यासाठी आम्ही चालत जायचे, तर या रोडने जायचे. सध्या दिसत नाही, येते एक आपली गाडी येते, श्रवण पप्पा आणि आप्पा आहेत त्या गाडीवर. हे निघायचं सोबतच निघू लागतो बाहेर. हे हातगावचं बस स्टँड आमचं.